नमस्कार. आपण अनेकदा इतिहासाच्या वेगवेगळ्या कथा ऐकतो, पण या कथा नेमक्या कशा तयार होतात आणि त्यात अनेकदा मोठे विरोधाभास का असतात? चला, या विश्लेषणातून हेच समजून घेऊया. आपल्याला एक गोष्ट कायम सांगितली जाते की आपल्यावर कित्येक शतक अत्याचार झाले, पण त्याच दमात आपण आपल्या बलाढ्य सम्राटांचं गुणगानही करतो. मग प्रश्न पडतो की या दोन्ही गोष्टी एकाच वेळी खऱ्या कशा असू शकतात, नाही का? हाच तो विरोधाभास आहे. तर इतिहासातलं हे कोडं उलगडण्यासाठी हे विश्लेषण जॉर्ज ऑरवेलच्या प्रसिद्ध 1984 कादंबरीतील एका संकल्पनेचा आधार घेतं. यामुळे आपल्याला एक अगदी नवीन दृष्टिकोन मिळू शकतो. चला पाहूया. ठीक आहे, तर मग सगळ्यात आधी ती मूळ संकल्पना समजून घेऊया, जी या सगळ्या ऐतिहासिक उदाहरणांना समजून घेण्यासाठी आपल्याला मदत करेल. तर हे डबल थिंक म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी मानसिक स्थिती आहे जिथे दोन पूर्णपणे विरुद्ध गोष्टी, दोन टोकांच्या कल्पना एकाच वेळी खऱ्या मानल्या जातात आणि स्रोत याच संकल्पनेचा वापर करून इतिहासातील विरोधाभास आपल्यासमोर मांडतो. आता येऊया मुख्य उदाहरणाकडे. स्रोताने शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जो लोकप्रिय आणि अगदी सरळसोट संघर्ष सांगितला जातो त्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. आपल्याकडे विशेषतः सोशल मीडियावर एकच चित्र उभं केलं जातं की शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातली लढाई म्हणजे फक्त आणि फक्त हिंदू विरुद्ध मुस्लिम संघर्ष होता. पण गोष्ट खरंच इतकी सोपी होती का? चला, या सरळसोट कथेच्या पलीकडे जाऊया आणि पाहूया की उपलब्ध पुरावे नक्की काय सांगतात. आता ही माहिती बघा, खूपच रंजक आहे. स्रोतानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाचे प्रमुख होते नूरखान बेग, तर दुसरीकडे औरंगजेबाच्या सैन्याचं नेतृत्व करत होते मिर्झा राजा जयसिंग. एवढंच नाही तर औरंगजेबाच्या प्रशासनात तब्बल 31.6% सरदार हिंदू होते. हे आकडे ते जे साधं धार्मिक समीकरणाचं कथन आहे त्याला थेट आव्हान देतात. बरं, आता फक्त ह्या एका उदाहरणावर न थांबता इतिहासात हे सहकार्य आणि ही गुंतागुंत किती मोठ्या प्रमाणावर होती हे स्रोताच्या आधारे पाहूया. ही उदाहरणं सांगतात की शिवाजी औरंगजेब प्रकरण काही अपवाद नव्हतं. सम्राट अकबराचं सुलह ए कुल म्हणजे सगळ्यांसाठी शांततेचं धोरण असो, किंवा त्याच्या नवरत्नांमध्ये 4 हिंदू सल्लागार असणं, इतकंच काय, महाराणा प्रतापासारख्या हिंदू राजासाठी हकीम खान सूर नावाचा मुस्लिम सेनापती लढला. इतिहास अशा सहकार्याच्या अनेक कथांनी भरलेला आहे. आणि हा उल्लेख तर खूपच महत्त्वाचा आहे. स्रोतानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या या पत्रातून त्यांचा सर्वसमावेशक दृष्टिकोन स्पष्ट दिसतो. हा दृष्टिकोन आपल्याला सांगितल्या जाणाऱ्या प्रचलित कथांपेक्षा खूपच वेगळा आहे. आता आपण येऊया स्रोताच्या सर्वात समकालीन आणि कदाचित वादग्रस्त युक्तिवादाकडे. ही तुलना स्रोताने कशी केली आहे हे आपण नीट समजून घेऊया. स्रोत असं दाखवतो की औरंगजेबाच्या कृतींमध्येही एक विरोधाभास होता. त्याने काही मंदिरं पाडली हे खरं आहे, पण त्याचवेळी त्याने अनेक मंदिरांना आणि मठांना जमिनीही दान केल्या होत्या. याच विरोधाभासी वागणुकीला स्रोत आधुनिक राजकारणाशी जोडतो. स्रोतामध्ये इतिहासकार हरबंस मुखिया यांच्या एका विधानाचा उल्लेख आहे. स्रोतानुसार ते नरेंद्र मोदी आणि औरंगजेब यांच्यात एक समांतर किंवा पॅरलेल पाहतात. हे त्यांचं वैयक्तिक मत आहे जे स्रोताने आपल्या विश्लेषणात मांडलं आहे. ही स्लाइड स्रोताने केलेली तुलना अगदी स्पष्टपणे मांडतेय. एका बाजूला धर्मनिरपेक्ष प्रतिमा तयार करणारे संदेश आणि कृती दिसतायत, तर दुसऱ्या बाजूला अशी काही वक्तव्य आहेत ज्यांना सांप्रदायिक मानलं जातं. स्रोत या दोन पूर्णपणे परस्पर विरोधी प्रतिमांकडे आपलं लक्ष वेधतो. चला, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. या सगळ्याचा निष्कर्ष काय आहे आणि इतिहासाचा वापर नेमका कशासाठी होतो हे पाहूया. तर या सगळ्या चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इतिहासाची चर्चा ही फक्त भूतकाळापुरती नसते. स्रोतानुसार वर्तमानातील राजकीय ओळख घडवण्यासाठी आणि समाजात फूट पाडण्यासाठी या कथांचा एक शक्तिशाली साधन म्हणून वापर केला जातो. आणि हे विश्लेषण आपल्याला एका फार महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. पुढच्या वेळी जेव्हा इतिहासाची कोणतीही आवृत्ती आपल्यासमोर येईल तेव्हा हा प्रश्न नक्की विचारायला हवा की ही नेमकी कोणाची गोष्ट आहे आणि ती का सांगितली जात आहे. यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.